मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेत शासन निर्णय काढला। मराठे आता थेट ओबीसीमध्ये शिरणार याविरुद्ध ओबीसी समाजानं दंड ठोपटलाय। चंद्रपुरात सकल ओबीसी समाजानं शासन निर्णयाची होळी केली। मराठा समाजाचं ओबीसीकरण म्हणजे ओबीसी समाजावर अन्याय आहे। हा निर्णय सरकारनं तत्काळ रद्द करावा अशी मागणी 4 सप्टेंबर रोजी झालेल्या आंदोलनात ओबीसी समाजानं केली। महाराष्ट्र सरकारने जो नवीन शासन निर्णय काढला मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा, हैदराबाद गॅजेटला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचा किंवा गाव पातळीवर मौका चौकशी करून पुरावा ग्राह्य धरण्याचा हा शासन निर्णय सकल ओबीसी समाजाला महाराष्ट्रातील मान्य नाही। आम्ही त्याचा विरोध करतो, आम्ही त्याचा निषेध करतो आणि या ठिकाणी आज ओबीसी समाजाने फक्त या निर्णयाची होळी केली। लवकरात लवकर शासनाने हा निर्णय रद्द करावा, मागे घ्यावा आणि ओबीसीचा अंत पाहू नये। शासनाने जर लवकरात लवकर ओबीसी समाजाची मागणी मान्य केली नाही तर या जिल्ह्यामध्ये, या शहरामध्ये जे राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहतात माननीय श्री हंसराजजी अहिर, त्यांना आम्ही या जिल्ह्यात फिरू देणार नाही, महाराष्ट्रात फिरू देणार नाही। त्यांच्या गाडीला घेराव घालू आणि त्यांनी किमान तातडीने 48 तासामध्ये ओबीसी आयोगाच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला हा नवा शासन निर्णय रद्द करण्याची सूचना, आदेश द्यावा, ही आमची मागणी आहे। गांधी चौकात सकल ओबीसी समाजाच्या वतीनं शासनानं मराठा समाजाच्या बाजूने काढलेल्या जीआरची होळी करण्यात आली। हैदराबाद गॅझेटमधील नोंदीच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे म्हणजे ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची थेट घुसखोरी आहे। ही घुसखोरी आम्ही सहन करणार नाही। जात प्रमाणपत्र मिळवण्याची एक पद्धत सामाजिक न्याय विभाग व महसूल प्रशासनानं निश्चित केली आहे। मात्र शासनानं मराठा समाजाच्या बाबतीत नियमांची पायमल्ली केली आहे। जर 48 तासांच्या आत शासनानं मराठा समाजाबद्दल घेतलेला शासन निर्णय रद्द केला नाही तर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांना चंद्रपूर जिल्हा व राज्यात फिरू देणार नाही। ते आयोगाचे अध्यक्ष असून त्यांनी तात्काळ महाराष्ट्र शासनाला सदर निर्णय रद्द करण्याचे आदेश द्यावे, अन्यथा आम्ही अहिर यांना घेराव टाकू। या आयोजित आंदोलनात पप्पू देशमुख, रामू तिवारी, नंदू नागरकर, प्रवीण पडवेकर, मनीषा बोबडे, अनिल डहाके, अजय वैरागडे, विविध जातीय संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता योगेंद्र पाटेकर यांची रिपोर्ट, चंद्रपूर।